मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना ERP सॉफ्टवेअर देतो. काही विजिटर्स असे आहेत ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग बद्दल जास्त आयडिया नसेल, तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात सगळे ऑपरेशन्स रन करण्यासाठी, जसे की टॅली, SAP अशी काही रिनॉल्ड नावं आहेत. तर आम्ही त्यांना कॉम्पिटिटर आहे. ते टॅली आणि SAP हे मोठे प्लेयर्स आहेत. आम्ही मिड साईज कंपन्यांना ERP विकतो. तर आमच्या टीमचा जो एक्सपिरियन्स आहे अराउंड 24 ऑफ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि IT डोमेनमध्ये. आणि आमचं विजन आहे की टू बी मोस्ट ट्रस्टेड ERP सॉफ्टवेअर कंपनी सर्विंग द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन इंडिया. सो आजची माझी जी LCD आहे इंडस्ट्री स्पेसिफिक ERP, म्हणजे मार्केटमध्ये ज्या काही ERP मिळतात त्या स्टँडर्ड ERP असते ती, आणि सर्व प्रकारच्या कॅटेगरीच्या कंपन्यांना ती ERP विकली जाते. पण आमची जी LCD आहे ती इंडस्ट्री स्पेसिफिक म्हणजे काय, तर तुमचे जे आता एक व्हिजिटर आलेले आहेत महादेव सर, तर त्यांची प्लास्टिक मोल्डिंग कंपनी आहे. काही कंपन्या असतात ज्या प्रेस पार्ट फॅब्रिकेशन कंपन्या असतात. तर त्या प्रत्येक कंपनीची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते, त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. तर आम्ही त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ERP डिझाईन केलेली आहे. सो इट इज कॉल्ड एज इंडस्ट्री स्पेसिफिक ERP. आता याचा बेनिफिट काय आहे की ही ERP आमची घेतल्यानंतर तुमचा जो इम्प्लिमेंटेशन टाइम आहे तो खूप खूप कमी होऊन जातो, कारण तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या मी ऑलरेडी सगळ्या त्याच्यात कन्सिडर केलेल्या आहे. एक रिसेंट सक्सेस स्टोरी आहे. बुधले अँड सन्स कोल्हापूर मध्ये एक कंपनी आहे, त्यांचे 3 युनिट आहेत. तर त्यांना आम्ही ERP सॉफ्टवेअर आता रिसेंटली इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर त्यांच्याकडे इश्यू काय होता की मटेरियल लॉस. जवळपास 100 करोड टर्नओव्हर असलेली ती कंपनी आहे, आणि अॅन्युअल जर त्यांचा मटेरियल लॉस जर बघितला तर मोर दॅन 10 लाख रुपीज हा मटेरियल लॉस होता. मटेरियलची अकाउंटेबिलिटी भेटत नव्हती. प्रेस पार्ट फॅब्रिकेशन मध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल्स असतात, शीट्स असतात. तर त्याच्यामध्ये ऑफकट नावाचा एक प्रकार असतो ज्याची अकाउंटेबिलिटी भेटणं खूप अवघड जातं. तर आम्ही जेव्हा हे ERP डेव्हलप केली होती 6 वर्षापूर्वी, तेव्हा हा प्रॉब्लेम तेव्हाच आम्ही ऍड्रेस केला होता. आणि वेगवेगळ्या कंपन्यांना जेव्हा आम्ही हे सॉफ्टवेअर देत गेलो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही इन्हान्समेंट करत गेलो त्या सॉफ्टवेअरमध्ये, आणि हा प्रॉब्लेम आम्ही पूर्णपणे किल केला. तर जेव्हा आमच्या ह्या क्लायंटनी एक ERP ऑलरेडी ट्राय केली होती, पुण्यामध्ये जे कंपनी होती त्यांच्यावर त्यांनी ERP घेतली होती, पण ती फेल गेली कारण ती स्टँडर्ड ERP होती. त्यांच्यामध्ये हे सोल्युशन अवेलेबल नव्हतं. त्यांनी तो मॉडिफाय करायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडे ते टेक्निकल नॉलेज जे हवं असेल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यामध्ये ते त्यांच्याकडे नव्हतं. आणि मी लास्ट 18 वर्ष मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम केल्यामुळे मला त्या इंडस्ट्रीमध्ये बद्दल माहिती आहे. त्यामुळे आम्ही ते जेव्हा आम्ही ते डेव्हलप केली तेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज असल्यामुळे आम्ही ते व्यवस्थित डेव्हलप केली होती. आता याच्यामुळे क्लायंटला बेनिफिट काय झाला, तर हे रेडीमेड सोल्युशन असल्यामुळे त्यांचे जे काही लॉसेस होते, मटेरियल लॉसेस, ते पूर्णपणे मिनिमाइज झाले, आणि लॅक्स ऑफ रुपीज जे वेस्टेज जायचं त्यांचं पर इयर, तर ते सेव्ह झालेलं आहे. काय पहिल्यानंतर माझी आठवण आली पाहिजे, तर मॅन्युफॅक्चरिंग किंवा MIDC मध्ये तुमचे जिथे कुठे कनेक्ट्स असतील तर प्लास्टिक मोल्डिंग कंपन्यांना आम्ही ERP देतो. प्रेस पार्ट फॅब्रिकेशन कंपन्यांना आम्ही ERP देतो. मशीन शॉप टूलरूमला आम्ही ERP देतो. त्याचे फोटो आहेत ते सर्टन त्या मशीन्सचे आहेत, जेणेकरून तुम्ही तिथे गेले तुम्हाला स्पार्क होईल किंवा हे रघुनाथ सर आहे त्यांची ERP इथं उपयोगी पडू शकते. त्यांना तुम्ही काय विचारा जेव्हा तुम्ही अशा लोकांना भेटाल, मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीचे ओनर्स असतील, परचेस डिपार्टमेंटची लोक असतील, क्वालिटी डिपार्टमेंटची लोक असतील, तर त्यांना तुम्ही काय विचाराल की तुमच्याकडे ERP आहे का. त्यांचं उत्तर जर येस असेल तर तुम्ही त्यांना असं विचारू शकता की तुमच्या त्या ERP मध्ये त्यांनी ऍडिशनल रिक्वायरमेंट्स कस्टमाइज करून दिलेले आहेत का, जेणेकरून तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत, किंवा तुमचा प्रोडक्शन लॉस आणि मटेरियल लॉस कमी झाला आहे का. तर मोस्टली तुम्हाला आन्सर त्याचं नो येईल, आणि तिथं माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जनरेट होईल. काय सांगाल माझ्याबद्दल. आपले मित्र रघुनाथ टिंगणे हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एक्सपर्ट आहेत. प्रत्येक प्रकारच्या इंडस्ट्रीसाठी त्यांनी सेपरेट ERP डेव्हलप केलेली आहे. जसे की प्लास्टिक मोल्डिंग, प्रेस पार्ट फॅब्रिकेशन, मशीन शॉप, टूल रूम, अशा प्रत्येक सेगमेंटसाठी आमच्याकडे सेपरेट ERP आहे. कस्टमाइज ERP असल्यामुळे तुमचे सर्व प्रॉब्लेम्सचे सोल्युशन त्यांच्याकडे अवेलेबल आहे, आणि त्यांच्या अजून काही ऍडिशनल रिक्वायरमेंट्स असतील तर त्याही आम्ही फुलफिल करतो. हे माझे गिव्ज आहेत. मल्टिपल क्लायंट्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग मधून. त्यातले मयुरेश प्लास्टिक एक आता व्हिजिटर आलेले, ते त्यांनाही आम्ही ERP दिलेले आहे. नंतर तुम्ही स्क्रीनशॉट मी नंतर शेअर करतो ग्रुपवर. ते बुधले रिसेंटली आम्ही ऍड केला. माझी स्पेसिफिक आस्क आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे मिनिमम 10 मशीन्स असतील किंवा 50 एम्प्लॉईज असतील, साधारण टर्नओव्हर त्यांचा 10 करोडच्या आसपास त्यांचा टर्नओव्हर असतो. प्लास्टिक मोल्डिंग कंपनी, प्रेस शॉप, फॅब्रिकेशन शॉप, मशीन शॉप, टूल रूम. Any questions, please?
माझे कंट्रोल पॅनल ज्या इंडस्ट्रीजला देतो ओके. ते वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आणि प्लास्टिक मोल्डिंग मशीन शॉपिंग म्हणतात. आमच्या मध्ये काय प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये आमचे कंट्रोल पॅनल जातात आणि त्याच्यामध्ये फील्डवरती इन्स्ट्रुमेंट लावलेले असतात. बरोबर. जसं एम्पियर मीटर आहे, करंट मीटर आहे, एएम मीटर असतात. की हे आपल्या ERP मध्ये कम्युनिकेट करता येतील का? त्याला आपण IoT म्हणतो. तर त्याला स्पेसिफिक हार्डवेअर लागतात आणि आपण त्या हार्डवेअर मध्ये डील करत नाही. आपण आमच्या इन्स्ट्रुमेंटला आहे हा. ना, आम्ही RS485 ओके. किंवा मॉडबस असं सॉफ्टवेअरने ते तुमच्या सॉफ्टवेअरला ते कनेक्ट करता येईल का? हा, तुम्ही जर तो डेटा आम्हाला पूल करून जर आमच्या सॉफ्टवेअरमध्ये देत असाल आमच्या डेटाबेस मध्ये, तर आपण त्याच्यानंतर त्याचे जे काही रिपोर्ट्स आणि डॅशबोर्डला ग्राफ्स वगैरे पाहिजे तर ते देऊ शकतो. थँक्यू. सर पण आता ERP मध्ये जो डेटाबेस क्रिएट होतो त्याच्या रिलेटेड काही डेटा लॉस जर झाला तर ते रिकव्हरीसाठी तुमच्याकडे काही आहे का? हो. आणि तुमची ERP ही डिफरंट काही बेनिफिट्स आहे रादर दॅन अदर ऍक्च्युली हे जे सॉफ्टवेअर आहे ERP सॉफ्टवेअर हे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आहे आणि जगात ज्या टॉप 10 कंपनीज आहेत ज्या क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये GoDaddy नावाची कंपनी आहे ज्यांची आम्ही सर्व्हिस घेतो. आणि ह्या GoDaddyचं 3 देशामध्ये डेटा सेंटर आहे. इंडियामध्ये आहे, अमेरिकामध्ये आणि सिंगापूरमध्ये आहे. जेव्हा तुम्ही क्लिकवर एखादा डेटा सेव्ह करता तेव्हा तो ॲट अ टाइम तो 3 ठिकाणी सेव्ह झालेला असतो आणि त्याचा बॅकअप तो हा डेली बेसिसवर अवेलेबल असतो आमच्याकडे आणि आम्ही आमच्या तो क्लायंटना शेअर करतो. म्हणजे जिओग्राफिक लोकेशनला समजा अमेरिकेत युद्ध झालं तर तो डेटा सिंगापूरमध्ये सुद्धा अवेलेबल असतो. त्यामुळे डेटाचा काही इश्यू नाही, डेली बॅकअप सिस्टममध्ये अवेलेबल असतो. आणि दुसरं तुम्ही जे सांगितलं इतरांच्या पेक्षा वेगळं कसं आहोत, तर आम्ही जे मी मगाशी सांगितलं की ऍडिशनल रिक्वायरमेंट तुमच्याकडे असतील तर ते आम्ही पूर्ण करतो. तर त्या केसमध्ये आमच्याकडे इनहाऊस सॉफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंट टीम आहे. तर हे आम्ही डेली बेसिसवर किंवा पिरियडिकली आम्ही हे इनोव्हेट करत असतो आमची ERP आणि दर क्वार्टरली त्या व्हर्जनमध्ये अपग्रेड करत असतो. जसं आता आमचं 4.1 व्हर्जन चालू आहे, तर नेक्स्ट क्वार्टरमध्ये आम्ही 4.2 व्हर्जन लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग क्लायंट्सना आहे त्याच कॉस्टमध्ये ERP आम्ही देतो. एनी क्वेश्चंस? येस सर. सर रिटेल और होलसेल के लिए आपके पास कोई स्पेसिफिक प्रोडक्ट है? नहीं सर, हम मैन्युफैक्चरिंग में एक्सपर्टाइज है. ठीक है सर.